यावेळेला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीने जो प्रचार केला तो अत्यंत पॉझिटिव्ह असल्यामुळे एक तर विकासाची कामे, दुसरी असलेल्या योजना आणि महायुतीच्या नेत्यांच्या एकत्रितपणे केलेला प्रचार, या सर्व गोष्टी जनतेला भावलेल्या आहेत आणि म्हणून त्यांचा कल त्या दृष्टिकोनातून महायुतीकडे जास्त जाताना आपल्याला दिसतोय. या उलट जर पाहिलं तर महाविकास आघाडी त्याच्यातला एखाद्या दोन सभाचा अपवाद वगळता हे कधीही एकत्रितपणे लढल्याचे दिसून आलेले नाही. शेख अपने अपने देख याप्रमाणे त्यांच्या पक्षाकडे त्यांचं लक्ष होतं. याचा सर्वात जास्त जो काही आपण तुमच्या सर्वेमध्ये जे दिसतोय ते उभाट्याला लॉस होताना आपण पाहतोय. त्याच्या मागचं कारण सुद्धा आहे की त्यांनी बदललेली भूमिका. उभाटाची आमच्याकडे झालेली सभा, त्यांचं जे स्वागत केले गेले ते अल्लाहू अकबरच्या घोषणेने केले गेले आणि म्हणून मताची जी काही गोळाबेरीज आहे उभाटाची ती एक वेगळ्या अँगलने होती. मुस्लिमाची पडणारी मतं आणि प्लस त्यांना स्वतःच्या ताकदीवर जी मिळणारी मतं, असं त्यांचं जे कॅल्क्युलेशन होतं. त्यांना ना काँग्रेसने साथ दिली ना शरद पवारच्या राष्ट्रवादीने साथ दिली, म्हणून त्यांची पिछेहाट होताना आपल्याला दिसते. शरद पवार असतील, त्यांनी त्यांच्या भागामध्ये त्यांची ताकद पणाला लावण्याचा प्रयत्न केला. नाना पटोलेंच्या भागामध्ये ताकद पणाला लावण्याचा प्रयत्न केला. म्हणून हे एकत्रित आले नाही आणि महायुती ही एकत्रितपणे लढली. म्हणून हे सर्वेचे जे सर्व निकाल आहेत त्या सर्वेच्या निकालानुसार किंवा आम्ही केलेल्या सगळ्या आव्हानानुसार महायुतीची सत्ता येते एवढं मात्र निश्चित आहे.